नीट वावळा. नीट वावळा. लावा हळद कुंकू नीट पाया पडा. 500ची नोट सुटली पाहिजे. आज अर्चना हसायचे ते दिवसभर. बर्थडे आहे ना. हा ना. बर्थडे बरोबर आहे. वाईट नाही रे भारी. टाक पैसे चल याच्यात. नमस्कार सर्वांना. हे बघा आता मस्त बाकी मी इकडं नदीच्या कडेला चारा आणलीत आहे. ह्या वर्षी बरसक दिवस ह्याच भागामध्ये आम्ही मेंढर चारतोय फिरून फिरून. तर जरा येताना लय गुरबडत मेंढर आली आता. तर मग नदीमध्ये हात पाय पण धुलं. हात पाय दुखल्यामुळे बरं वाटलं. बरं वाटलं. तर खरं तर म्हणजे नदीचा लय मोठा आसरा असतोय पाताळगंगा नदी. आणि हिच्याकडे मेंढर चरतीत या ही पाताळगंगा नदी म्हणजे इकडून पार खपोली बसून येते. आणि इकडं खारपाड्याच्या खाली अरबी समुद्राला जाऊन मिळते. पेन आणि उरण तालुक्याच्या सीमेवर इकडं म्हणजे अरबी समुद्र लागतं पुढं. तर ही नदी म्हणजे 12 महिने वाहणारी नदी. कारण जी मावळामध्ये धरण इथं त्या धरणातलं पाणी खोपोली इथं सोडलं जातं आणि त्याची जलयुगत तयार करतात लाईट. आणि त्यामुळं ह्या नदीला सतत पाणी असतं. बऱ्याचशा नद्या ह्या कोकणातल्या पश्चिम वाहिन्या आणि ह्या नद्याची एकदम म्हणजे वाहिनी पण कमी प्रवास आहे ह्या नद्यांचा. कोकणातल्या सगळ्यात कोकणातली जास्त प्रवासाची नदी ही उल्हास नदी. ही म्हणजे लोणावळा इथं उगम पावती. लोणावळ्यापाशी 2 नद्या उगम पावतात. इंद्रायणी बुशा डॅम इथं उगम पावती. आणि जी उल्हास नदी आहे ही पण लोणावळ्याच्या काय भागातलं पाणी उल्हास नदीला येतं. आणि ती नदी खाली तिकडं कर्जत, नेरळ, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, बेवंडी तिकडं पार दिवा, ठाणे, वसई खाडीला जाऊन मिळते. तर ही नदी म्हणजे इकडं दरमंतर खाडीला जाऊन मिळते अरबी समुद्रापाशी. अशा बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये पश्चिम वाहिन्या नद्या येतात आणि हंगामी नद्या आणि वेगवान नद्या कोकणातल्या असतात. कारण ह्यांची प्रवासाची कमी आहे प्रवाशांचा. त्यामुळं आता आलं इकडे म्हणजे आमच्या चालायला ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाईल त्या त्या ठिकाणी जी जी थोडीफार भौगोलिक माहिती हे सांगायचा आम्ही प्रयत्न करतो. होय बा नाही. हा मग काय. ये जायचंय ना तुला. अरे कुठं चाललाय. मस्त डीजे बिजे लावून या. मग काय मासा पकडायला कडे आला मच्छीदार. भेटलं का. होय ती दुर्जीन आहे का काय. नाही ते मशीन. मशीन का. कुठल्या वाडीतलं आहे. काय का लांब आलाय. इथं लागलेला आता तो पार केवढा होता. एवढा मोठा. सुटला का. अरे. भेटतात ना. भेटत काल भेटलेला आता इथं मोठा 2 आलेले. हा मशीनच खराब झाली आता. अरे नाही मग आली का. आला नाही कडला ना आलेला ओ, झटका मारून गेला शिट्टीवर पार. असं ना. दाबा दाबा. हे मच्छी पकडतात आदिवासी समाजाचे लोक आहेत. ही मच्छी पावसाळ्यात चिंबोरी खेकड पोटासाठी करायला लागतंय. आपण कसं पावसाळे चिंबोऱ्या भेटतात ना जमना. तशी ती पण पोटासाठी फिरतोय. आपण हा. पोटासाठी एवढं रानवण करतोय. चालले तर मेंढर चरत चरत पुढं. आता तू मास पकडायला पिशवी विशवी नाही काय नाही. नाही का. असं झालं का. आज अर्चनाचा वाढदिवस पण आहे. तर बघू संध्याकाळी काहीतरी ठरवू बेत. मग काहीतरी आपलं भाजी भाकर हा? भाजी भाकर करायची. काय ते करायचं माहिती जरा. होय. तर आता मेंढर पण आलत इकडं आज. बा नाही आज अर्चनाचा वाढदिवस आहे. आहे ना. बनवू ना वाढदिवस आपण होय. साजरा करू ना. ऊन काय लागतंय आज. हा ना ऊन लय लागते. जरा झाड बसायला असल्यावर बरं असतं. पण इथं काय झालंय नेमकी वाटे. आता इथं नदीच्या कडेला मेंढर इथं आणि इथं एकदम अशा नदीमध्ये म्हणजे खडक आहे. रांजण खळे इथं इथं आणि पाणी पण अगदी त्या रांजण खळ्यातनं जोरात खाली येतं. याला मी इकडे या साईडला जाऊन बघितलं होतं. पलीकडच्या साईडला गाव पण आहे. मोर उतारे पडेल आहे. कुठं जायचं. हा इथं पलीकडनं. हा हे रांधण खायचे वाज खाते.
लगेच घासूनच यायला तिथनंच आडेल पडेल जातात नदीतून बिराडा पण जातात पहिले हिथनच वाट होती हिथनं एक ते आता आपण आपट्यावरून आलेलं ती एक ती एक ना हं. मग ह्याच्यातनं पण बिराडा जातात पण आपण नेली नाही अजून पहिले हिथनच जायचं वाटतं बिराड हाय वाट पूर्वीला म्हणजे पूल व्हायच्या अगोदर असं ना हा हिथनच जायची मग आता बी हाय वाट पण आपले हे गेलंय त्यातनं आपण गेलोय पण बिराडा नाही नेली हा आपण गेले पड्या कारण पड्याला गाव बाजारी आहे ना हा मग बाजार करायला त्याच गावात जायला लागतंय हं. मोठं आहे जरा आणि गिरणी बिरणी इथं त्या गावात जवळ आहे पण ते गाव मेंढर आता चांगले आल्या आल्या चरली इथं आणि निहार झाली ती बोलवायची का मोर चरून जरा मागा चरून नदीच्याकडे आल्या जरा वातावरण पण थंड आहे हा मग हवा लागते पण उन्हाळा दिवस असल्यामुळे ऊन पण लागते मग अर्जनच्या वाढदिवसाचा काय बेत करायचं बघू दादा लाव दाजीला केक बी आणायला मस्त असा केक कापून सागर काय होईल कडे सागर काय खायची केक सागर म्हणे, आज मजा आहे हा हा मग काय सागरला आज मजा येईल केक खायला माणसाचा प्रत्येक म्हणजे जन्माच्या दिवसाचा एक प्रत्येकाला आनंद असतो ना असतो ना मग. हा ना. आनंदाचा क्षण असतो आता पोरांच्या लक्षात नाही तेवढं आपल्या लक्षात नाही उलट पोरांचं जर आलं तर ते बरोबर आता कोणाचा वाढदिवस आहे नंतर कोणाचा आहे पावसाळ्यात कोणाचा आहे उन्हाळ्यात कोणाचा आहे हिवाळ्यात कोणाचा आहे ते बरोबर सांगते ना बरोबर ते देणार आहे नेमकी सांगतात आपल्याला माहित नसतं उलटा त्यांचा आपल्याला येणार नाही राहत आपल्या देणार नाही, त्यांच्या बरोबर देणार ते इसरतच नाहीत महिनाभर झाली सांगत होती ना इसरतच नाहीत पूर्वीला लोकांचं म्हणजे जन्मतारखाचं ध्यानात नव्हत्या नाही ध्यानात नव्हत्या म्हणजे कुठं पण आपला वाडा नव्हती. त्याची मांडणी मी नाही. मांडणी पण नाही ना म्हणजे कुठं पण म्हणजे कोकणात मावळात जन्म व्हायचा ना त्यांचा हा त्यामुळं मग ती तारीख माहित नसायची पुढं वावरात झाला की भरायचं पाटीत आणि चालायचं वाडाला अजून. हा पाटीत भरलेली पहिली बाग हा ना मग त्यांनी त्या हे लक्षात ठेवायची गाव हा किंवा मग तो महिना हाय का हा समजा आता शिमगा निघला या काल आता 2 दिवसापूर्वी आमुष्या झाली 2-4 दिवस हम्म. शिमगा निघला की शिमग्यात झाला मग त्याचं नाव शिमग्या पण ठेवायचं काय एखादा पावसात झालं की त्याचं नाव पावशे ठेवायचं हा. काय शिमग्यात झाला की त्याचं नाव चिंध्या ठेवायचं दसऱ्यात झालं की नाव त्याचं दुसरं ठेवायचं अशी पण नाव होती बा नाही पहिली हाय तर पहिले काय म्हणतात एखादा वाडा जाता जाता पुण्याच्या परिसरात झाला की त्याचं नाव पुण्याबा ठेवायचं हा हा? हा मग त्यात नाही तर काय एखादा दोंड्यात झाला तर दोंडी ठेवायचं हा एखादा धोंड्याच्या महिन्यात झाला तर धोंडेबा ठेवायचं बरोबर आहे बरंच आपल्या इकडं धोंडेबा नावाची लोक इथं एखादी पोरगी पुसाच्या महिन्यात झाली की पुष्पा ठेवायचं पुस बघा हा. आणि दोंड्याच्या महिन्यात झाली तिचं नाव दोंडा ठेवायचं धोंडा बाया पण आहेत आपल्याकडं धोंडा बाय माझी आजी दोंडा बाय होती हा ना आणि काय माझी चुलत आजी हा. आईची चुलती सख्खी हम्म. नाव दोंडा बाय होतं बिचाऱ्याचं मरून गेल्या आज्या धोंडा बाया कोंडा बाया साळा बाया माळा बाया जानका चिंका गायना बाया असं गोदा बाया असायच्या नका बाया ठाका बाया म्हणजे बार सोपी नाव सोपी नावा राधा इंदा चंदा नका ठाका नाही बाई. हं. चालली ते आता तरत तरत पुढं काय पाणी पिती ते फुल अगदी नदी पाण्याने तुडुंब भरली ते पण जरा गावात गेल्यात आता कवाशी येते काय जण जरा भूक बी लागली होती ना भूक लागली तर मग म्हणलं पाणी बी आणतो जरा काहीतरी खायला आणतं आपल्याला तर मेंढर चरत चरत आता हळूहळू फिरावल्यात वरती आणि मग अशा चेअरच्या पुढं भूक लागतेच हाय बाय बरं बोल बा गाव मग पाणी बी नाही आलं वाटतं तहान बी लागली होती लईच टाइम केला मग बरंच लांब होत हा
लांब आणले अहो. मग म्हणलं आता लांब जायचं पुन्हा अजून दिवस थोडाच राहिलाय आता. दिवस म्हणलं दिवस असं वाटतं आता खालं तर बरं आहे, नाही तर मग पार 10 वाजणार जेवाय म्हणलं तरी. काय भेटलं खायला ह्यांना? म्हणलं काय खायला भेटलं? आणली तर मंचुरियन. मंचुरियन भेटलो. लय दिवसात भेटलं आज खायला. मग लाल नाही का? लाल ते त्याचा वाढदिवस आज. मग काय आता काहीतरी दाजीला म्हणलं होतं आणायला लावा केक, पण का जातो का दाजी आता? बघू आता. बाय लयच भूक लागली वाटतं तुला. अहो बुकाचं नाही काय, पण घेतात लागती बुक नाही होय. ह्यो पण कडे सहभागी आहे वाटतं. हो, भांडी पण चेअर आल्या ताई. चेहरा आलते का? हा. आता हे गाय गडबडीची रानातली पार्टी आपली. मग काय आता वाघोला दे पहिलं चल. वागू द्यावं हा देती धर बाबा. वाघोला दे द्या. वाघो खरं घे वा. त्याचा आस्वाद. खा खा. नाही तो खाला तर मेंढरा खाणार. हा मग तुम्ही आता हा घेतो की. शेले जरा हे झालं ना. हम्म. खपन का हो एवढं? हा खापवायचं आता. मस्त आहे ना. तुम्हाला खपते करायचं बघा. एकच नंबर आहे. हा ना. एकच नंबर लागतो. म्हणलं ती काढ बनव जरा. चांगली आहे. वाघू खा रे. वाघू खा. वाघू खा के. काय बाय मग तुला खा वाघू खा. वाघू बाबा करूच लाग. हा मस्त बघ या. लय भारी. एकच नंबर आहे. असंच पाहिजे. लय मध आली पण नाही गोड. तिकडे बारी. वागू लय हुशाराने खायला लागला. हा ना. ओराकलं ना. ओराकलं बाय. बरं झालं झटका. चांगला झाला. मिठ्याने बी चांगलं खाऊन दिला. मिठ्या पण आता करून माघारी फिरल्या. निघालते मेंढरा आता बिराडाकडं. दिवसभर मस्त बाकी चारली. तर आता चारीत संध्याकाळपर्यंत बिराडा पोहोचायची. तसं पान फुकले की एखादं जाळकांडा जुळकांडा जर राहिलेलं ते बाहेर निघतं. काटे आता मेंढर पण मोर लावून निघली ना पुढं. आले का सगळे माझे मेंढर? हा पारुंब्या. ते आता खालून परत वडाला आधार. हा आपल्या वडाच्या झाडाला अशा पारुंब्या कधी येते रे बा? नाही. मग आपण जोखा खेळणार ना त्याला. निवारा असते का हा दोऱ्यासारख्या. कसलं वड या. त्या जमिनीत खाली लगेच घुसते त्या. निवार हा निवार जोखा खेळायचा म्हणलं ना. हा. हो सुट नाही तुटायचंय. काच होते हाताला. तुटायचं नाही पण हाताला. कसलं पारुंब्या आहेत होय. आणि आता वड कितीतरी मोठा होईल हा. मग म्हणजे एकमेव असं वडाचं झाड आहे की त्याला दुसरीकडून सपोर्ट भेटतोय. हा ह्या पारंग्याचा. हा ना. आणि मग ते एवढं एकच झाड आहे नाही का. त्यामुळे तर हे झाड म्हणजे राष्ट्रीय वृक्ष आहे. असं ना. हा आपण ज्या टायमाला झाड मोठं होईल त्या टायमाला ते सुद्धा अशा पारुंब्या फुटून मग खाल्लं. जोख खेळणार. पोरं पोरं खेळणार. मेंढर गेले मोर आपलं. एकच नंबर या. झाड किती आहे बघ. एखाद्या झाडाचा खोडाची मुळे हा ना. पाड नसते एवढं. चला की मीडिया लांब गेली. नुसतं सरळ वर गेले बा. बा नाही काय चाललंय. चाललाय जरा मिरचीचा ठेसा बनवायचा. होय वरण बनवलंय अर्चनाने. हा
तेव्हा मग आता तुम्ही गावात गेलो होतं तिकडं केक आणाय तर मग मिरच्या सांगितल्या आणाय जरा. आज वरानं मिरच्या ठ्याचा ना. हा ठेसा किंवा खारडा काय पण म्हणायचं त्याला. आज अर्चनाचा वाढदिवस आहे. मग अर्चना काय पार्टी आहे का नाही आम्हाला? आहे ना होय ही पार्टी करून ठेवली तुम्हाला दिवसभर. असं ना. मस्त बाकी आज मिरचीचा ठ्याचा आणि वरणी. मग सागर काय आज आईचा बर्थडे होय. तर आम्ही जाऊन आता केक आणलाय. तर आज हाय अर्चनाचा वाढदिवस. मस्त बाकी मिरचीचा ठ्याचा चुलीवरचा आणि दांड बाजरीची भाकर आणि वरण. अर्चना हसते आज. होय सागर. आता हे सगळे चालली तयारी. आता एक 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 वस्तू चाललंय जमा करायचं. आता मग आणलेलं काय केलं? किसन पांडा मारती सागर अर्चना बानाय जया. अगं तुझ्या हातात मी दिलं होतं तू एक काम कर उभी राहू दे आणि बघ तिथं बघ तेलाचा पुडा कुठे. हा मग त्यात बघ. आज अर्चना हसायचे ते दिवसभर. बर्थडे ना. हा ना. बर्थडे बरोबर आहे. दर क्या कर के पुढे दोन वास दया दर आता तशी जवळ दर चांगले दया दर वाईट नाही लय भारी आहे. हा भारी आहे नाही तर काय. येडा आहे काय. घे सागर आता तू. अरे मारती पण पैसे सावध आहे. एवढी पोरं सावध तिथं हा, पोरं खाली बसून सांग सागर दर 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 आहे. हा तुला देते आहे. हा जर तू नाही दिल तरी चालतंय. हा बस. हा तू पण पैसे घेतोय वाटतं. हा ववळायला आता नुसतं ववळायचं तू. हा काट घ्या फक्त ता हे करून. माझं बिज ना बाळा दर बघा जे पण का तुला ववळ ववळ दिसत. अरे ववळ आईला वावळायचं बाळा. नुसतं ववळायचं. हा लावायचं लावायचं नाही नुसतं ववळ ववळायचं. तुझं लावायचं राहू दे. असं बस ओके. ओके. आणि टाक पैसे चल याच्यात. गावतात का नाही पैसे सागरला. ओके. उठ मांडा. नीट वावळा. नीट वावळा. लावा हळद कुकू नीट पाया पडा. 500ची नोट सुटली पाहिजे. सागर चारायला लागल किसन. हा किसन साखर चार वाज मुठभर. चार थोडी आम्हाला दिसली पाहिजे. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे.
मस्त आहे की का? हा भारी केक आहे बरं का? फरसाण बिरसाण चांगला आहे. तर आता बसायचे जेवायला. धरावं धुवा हात चला. अगदी मस्त बाकी मिरच्या ठ्याचा पण बनवलाय. मस्त लय भारी येतो ठेच्याचा. मग अर्चना कसा काय मिरच्या ठ्याचा आहे? भारी भारी आहे ना. मस्त बाकी आता अर्चनाचं बाणाचं चाललंय जेवण. मच्छर चावत्यात नुसतं. हा ना. बुक मोड झाली केक खाल्यामुळं. हं. सागर तर जेवलंच नाही गड्या. हवा ना नुसतं चाकायचं चाललंय आता. होय. सवय नाही ना असं म्हणजे काय खाल्लं की परत हं. ते मंचुरन खायला व्हायलं. हा ते खायला केक भारी होता बरं का. मस्त होता गार हा चांगला होता. केक म्हणलं लय भारी होता. हम्म. किसचं पण चाललंय जेवण. तुम्ही लय झटका उरकलो. उरकला आता बी. माझं जरा जेवण फर्स्ट असता हा जलद असतं व्हायचं. नाही पण सकाळचं एक गाय गोयच्या टायमाला खायचं पिडणी पण यंदाचं दमाने खायला पाहिजे न्यार नाही हा ना. न्यार जेवायचं बाय पुढं काय कामाला जायचे का यंदाचं आपल्याला रात्र आपलीच आहे. पाय मुरगाळला का बा नाही. हा पाय मुरगा आणि त्याला कुणी सागरला म्हणते चुवाव आहेत हा चुवाळा तुम्ही मुरगा सगळं काढतो का काढतो. खरंच काय आहे बाई हम्म. त्याला सुतुही नाही तर काहीतरी आपल्या दोरेदार काढ घेऊन काढायला. हे अहो गावात होत तो खटाव होता. हा काय माहिती गावतात दिसलाच नाही तो पाय असा पडला मुसकाटला आणि नेमकं मुरगाळाचं काम लय बेकार असतं मुरगाळला. गोट्याच्या खाली झालंय उद्या सकाळ चोळायला लागेल आणि मग मुरगुळाच काढायला लागेल. मुरगा लागून काढाय वाटतं शिराने त्या उभ्या राहिल्या ती काय माझ्या अर्चना मग अशी चोळ म्हणलं व्हायचं अर्चना चोळले इथं इथं शिरात उभ्या राहिल्या ते आणि ते पळता बी आहे ना रेटीत चालवले.